स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा शेअर विद्यापीठमध्ये. आज जी आपण कंपनी अभ्यास करणार आहोत त्या कंपनीबद्दल आपण डिटेल्समध्ये फंडामेंटल ॲनालिसिस, टेक्निकल ॲनालिसिस आणि पूर्ण कंपनी काय करते, कोणत्या बिझनेसमध्ये याची माहिती घेऊया. कंपनीचं नाव आहे ग्लोबल स्पिरिट्स लिमिटेड. Globus Spirits Limited, established in 1992, is primarily engaged in the business of manufacture and sale of Indian-made Indian liquor, that is IMIL, Indian-made foreign liquor, that is IMFL, bulk alcohol, hand sanitizer, and franchise bottling. It has a unique 360-degree model straddling across the entire alcohol value chain. It is the first to set up a grain distillery and launch branded DDGS in India. इथे जे त्यांनी लिहिले, इट इज द फर्स्ट टू सेटअप अ ग्रेन डिस्टिलरी. हे थोडंसं कुठेतरी कंपनीचं एक युनिक आयडेंटिटी दाखवते. आणि ह्या टोटल आपण जे आता वाचलं त्याच्यातून तुमच्या लक्षात आलं असेल की ही कंपनी अल्कोहोल किंवा लिकर या सेगमेंटमध्ये काम करणारी कंपनी आहे. ग्लोबस स्पिरिट्स ही कंपनी साधारण आता जी त्यांची मार्केट कॅप आहे ती आहे 3,929 करोड. तर आज जर तुम्ही पाहिलत तर कंपनीची जी करंट प्राइस आहे ती साधारण आहे 1,364 जेव्हा मी व्हिडिओ बनवतोय त्यावेळी. आणि ह्या कंपनीने गेल्या वर्षभरात जो हाय जो पॉईंट अचीव केला तो आहे 1,760. स्टॉक पीई, काही लोकांना पीई पाहायची सवय आहे, कारण पीई हाय असेल तर कंपनीचं व्हॅल्युएशन हाय आहे किंवा महागडी कंपनी असं पकडलं जातं. पण ग्लोबस स्पिरिटच्या बाबतीत जर पाहायला गेलात तर अजूनही ही कंपनी ॲफोर्डेबल म्हणजे स्वस्त आहे. 22.3 ह्या पीईवर आहे. बुक व्हॅल्यू 241 रुपये आहे. साधारण करंट प्राईस ही बुक व्हॅल्यूच्या चौपट किंवा पाचपट ह्यापर्यंत आहे. डिव्हिडंड यील्ड पण आहे, कंपनी थोडा डिव्हिडंड पण देते. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड 32.3%, जे खूपच चांगलं आहे. रिटर्न ऑन इक्विटी 26.3 आहे, डेफिनेटली चांगलं आहे. फेस व्हॅल्यू 10 रुपये. ओव्हरऑल जर पाहिलं तर कंपनीचे स्टॅटिस्टिक्स चांगले वाटत आहेत. नेक्स्ट याच्यामध्ये आपण बघूया प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट. कुठल्याही कंपनीचा जो धंदा आहे किंवा व्यवसाय तो वाढतोय की नाही, किंवा टॉपलाईन म्हणतो आपण त्याला, तो वाढतोय की नाही ते फार महत्त्वाचं आहे. तर कंपनीच्या सेल्स किंवा त्यांच्या सेल्स प्रोग्रेसमध्ये कितपत आहे ते आपण पाहूया. 2010 साली कंपनीचा सेल 263 करोड एवढा होता. कन्सिस्टंट कंपनीचा सेल्स वाढताना दिसतोय तुम्हाला. 383, 505, 502 आणि आता पाहिलं तर 2021-22च्या आसपास 1,455 करोड. म्हणजे टॉपलाईन किंवा जो सेल्स आहे किंवा व्यवसाय धंदा हा जबरदस्त वाढताना दिसतोय. ऑपरेटिंग प्रॉफिट सुद्धा बघा जबरदस्त वाढताना दिसतोय. जो 2010 साली तो 36च्या आसपास होता, तो आता ऑलमोस्ट 10 टाइम्स वाढला आहे गेल्या 10 वर्षात. ऑपरेटिंग मार्जिन जर पाहिलं ते सुद्धा 14% 23% इन्क्रिमेंटल आहे. नेट प्रॉफिट पाहिलं तर 29 वरून 161, म्हणजे ऑलमोस्ट 6 टाइम्स, 5 ते 6 पट. कुठलीही कंपनी तुम्हाला शेअर्स किती कमवून देते, अर्निंग पर शेअर 14 रुपये होता 2010 साली, आता जवळजवळ जर पाहिलात तर 55 रुपये. ही चांगली साईन आहेत. अधूनमधून कंपनी डिव्हिडंड पण देते. कंपनीचा जर सेल्स ग्रोथ पाहिलीत तर 10 वर्षामध्ये 12% आहे, विच इज क्वाईट गुड. 5 वर्षामध्ये 12%, 3 वर्षामध्ये 13% आणि आतापर्यंत रिसेंटली 27%. म्हणजे ओव्हरऑल जर 10 वर्षात पाहिलं आपण तर 12% ही सेल्स ग्रोथ जबरदस्त आहे.
10% वरती कुठलीही कंपनी जर त्यांची सेल्स ग्रोथ मेंटेन करत असेल तर त्या कंपनीच्या फ्युचरच्या दृष्टीनं एक चांगली गोष्ट आहे. प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली 10 वर्षात तीही 13% आहे. रिसेंटली जर 5 वर्षातला किंवा 3 वर्षाचा डेटा पाहिला तोही सुद्धा फारच लुक्रेटिव्ह दिसतोय. कुठल्याही कंपनीचं जर स्टॉक प्राईस सीएजीआर किंवा कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ जर पाहिले तुम्ही तर ते चांगले असावे लागतात. ग्लोबल स्पिरिटच्या वरती जर पाहायला गेलं तर 28%च्या आसपास आहे. जस्ट तुम्ही कॅल्क्युलेटर बघू शकता की जर एखाद्या कंपनीनं जर लॉन्च झाल्यापासून किंवा मधल्या काळखंडात जर 28% कन्सिस्टंटली रिटर्न दिले असतील तर तुमचं जे आज पैसे इन्व्हेस्ट केले किंवा 10 वर्षापूर्वी जर इन्व्हेस्ट केले असतील तर त्याची आज व्हॅल्यू किती झाली असेल किंवा आता जे इन्व्हेस्ट कराल त्याची 10 वर्षानंतर व्हॅल्यू किती होईल. जर 28% जर सीएजीआर असेल विच इज द ग्रेट साईन फॉर दिस एनी स्टॉक. रिटर्न ऑन इक्विटी सुद्धा खूप चांगला आहे. तर ओव्हरऑल प्रॉफिट ऑन लॉस स्टेटमेंटच्या बाबतीत जर पाहिलं तर कंपनी नक्कीच चांगल्या कंडिशनमध्ये पाहायला मिळते. बॅलन्स शीट कन्सिस्टंटली कंपनीकडे रिझर्व्ह वाढताना दिसत आहेत तुम्हाला इयर ऑन इयर. ही सुद्धा एक चांगली साईन आहे. कंपनी छोटी असल्यामुळे बऱ्यापैकी बॉरोविंग्स असू शकतात. टोटल लायबिलिटीज पण आहेत. कंपनीच्या फिक्स ॲसेट सुद्धा तुम्हाला दरवर्षी वाढताना दिसत आहेत. कुठल्याही कंपनीच्या ग्रोथसाठी शेअर होल्डिंग पॅटर्न फार महत्त्वाचा असतो. कारण कंपनीच्या प्रोग्रेसमध्ये शेअर होल्डर्स कोण आहेत त्यांची पर्सेंटेज किती आहे हे फार महत्त्वाचं आहे. सध्या या कंपनीच्याकडे सर्वात जास्त जे होल्डिंग आहे ते प्रमोटर्स आहे. जवळजवळ 50.9% आहे. फार चांगली गोष्ट आहे की FIIs 4.88% या स्टॉक्समध्ये पार्टिसिपेट करून आहेत. डॉमेस्टिक इन्व्हेस्टर्स आहेत 1.4% आणि पब्लिकच्या हातामध्ये जवळ 42.81% आहे. मेजॉरिटी शेअर होल्डर्स जे आहेत ते प्रमोटर्स आहेत. त्याच्यामध्ये एक फार चांगली गोष्ट आहे स्टॉकच्या बाबतीत की कुठल्याही प्रकारचं प्लेजिंग नाही आहे. प्लेजिंग ऑलमोस्ट 0 आहे. म्युच्युअल फंड्स नाही आहेत. काही कारण असू शकतील ते आपण पुढे पाहूया. FIs टोटल 13 लोकांनी केले जे मगाशी आपण पाहिलं 4.88%. चांदबाग इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड जे प्रमोटर्स आहेत त्यांच्याकडे सर्वात जास्त स्टेक आहे 38.92%. जर तुम्ही या कंपनीचे जर ॲब्सोल्यूट रिटर्न्स पाहिलेत गेल्या वर्षानुवर्ष तर गेल्या महिन्यात साधारण 0.2% आहेत. आता ह्या वर्षी साधारण 6.25% आहे. गेल्या 3 वर्षात जवळजवळ 846% रिटर्न्स पाहिलेत कंपनीनं. जर तुम्ही पाहिलं इयर ऑन इयर ही कंपनी जबरदस्त रिटर्न देताना तुम्हाला बघायला मिळेल. चार्ट पॅटर्न पाहूया. कुठल्याही कंपनीचा चार्ट पॅटर्न हा अट्रॅक्टिव्ह कधी असतो. दिस इज अ पॅटर्न. सुरुवातीला कन्सॉलिडेशन झोन आणि नंतर असणारी मोठी जंप किंवा मोठी झेप. इथं तुम्हाला पाहायला मिळेल की खूप स्ट्रॉंग बाईंग किंवा स्ट्रॉंग इन्व्हेस्टमेंट होताना दिसते आणि कंपनी जसं त्याचं प्रोग्रेस करतो तसा त्याचा स्टॉक्स तुम्हाला वरती जाताना दिसेल. करंट जो प्राईस आहे साधारण ती 1300 किंवा 1400 आसपास आहे. 1364. पण चार्टवर पाहिलं तर ही कंपनी डेफिनेटली ग्रोथ देताना दिसते तुम्हाला. ही जी फेज आहे आता पुन्हा एकदा कन्सॉलिडेशन फेज आहे. इथं स्टॉक बराच वेळ राहू शकतो पुन्हा इथून रनअप घेण्यासाठी. जसा हा ही फेज आहे इथून स्टॉकनं परत जंप घेतले तशी इथून पुढे जंप घेऊ शकतो. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या स्टॉक इन्व्हेस्ट करताना लक्षात ठेवाव्या लागतात. इथं कदाचित स्टॉक बरेच दिवस एका जागी थांबू शकतो. तर लॉंग टर्मला जर परचेस करायचं असेल तर छोट्या छोट्या पार्ट्समध्ये म्हणजे कसं की समजा तुम्हाला ग्लोबल स्पिरिट्समध्ये जर 100 रुपये इन्व्हेस्ट करायचे असतील टोटल तुमचं बजेट काय असेल पण 100 रुपये समजा इन्व्हेस्ट करायचे असेल तर प्रत्येक टप्प्यावर तुम्ही
₹20 ₹20 असे थोडे थोडे ॲड करून तुम्ही जे तुम्हाला टार्गेट आहे स्टॉक्समध्ये लॉंग टर्मसाठी ते तुम्ही अचीव करू शकता. म्हणजे काय होतं, तुम्ही जेव्हा एखाद्या स्टॉकमध्ये ॲट अ टाइम पैसे इन्व्हेस्ट करता तेव्हा कदाचित तो स्टॉक खाली येऊ शकतो किंवा खूप दिवस कन्सॉलिडेशन म्हणजे एकाच जागीच राहू शकतो, जसा हा इथं तुम्हाला बघायला मिळाला आहे. खूप मोठं कन्सॉलिडेशन झोन आहे. पण ज्या लोकांनी ह्या फेजमध्ये सर्वात जास्त पेन घेतल्यात किंवा काय म्हणते लॉसेस घेतलेत किंवा खूप वेटिंग करायला लागले, त्याच ज्या लोकांनी पेन घेतले त्यांनाच इथं हा सॉलिड गेन होताना दिसतोय. मोठा गेन आहे. जस्ट इमॅजिन करा, ज्या लोकांनी इथून इथपर्यंत इन्व्हेस्टमेंट करून वाट पाहिली त्यांना इथून किती मोठा रिटर्न मिळाला असेल. जस्ट इमॅजिन करा. अशाच प्रकारे कंपन्या 10x म्हणजे 10 पट 20 पट अशा होत असतात. 20 पट म्हणजे तुम्ही समजा 1 लाख इन्व्हेस्ट केले असेल तर ते 20 लाख 15 लाख 10 लाख असे होत असतात. स्टॉक मार्केट इज नथिंग बट पेशन्स. तुमचा संयम चेक करतं मार्केट. चांगल्या फंडामेंटली स्ट्रॉंग चांगला बिझनेस करणाऱ्या ज्यांची मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे व्यवसाय आहेत, मोनोपोली आहे किंवा ज्यांची मॅनेजमेंट चांगली आहे, अशा कंपनीमध्ये जर तुम्ही लॉंग टर्मला जर इन्व्हेस्टेड राहिलात तर तुम्हाला अशा प्रकारची ग्रोथ बघायला मिळेल. आणि पेशन्स इज द ओनली की. तुमच्या संयम पाहिजे मार्केटमध्ये जास्त पैसे कमवायला. तर हा होता चार्ट ॲनालिसिस. चार्ट ॲनालिसिस करणं फार सोपं असतं आणि इन्व्हेस्ट करून लॉंग टर्मला होल्ड केलं तर प्रॉफिट कमवणं फार सोपं असतं. शक्यतो ट्रेडिंगपासून दूर राहायचं. डेली ट्रेडिंग जर तुम्हाला खूप नॉलेज असेल तरच ट्रेडिंग करा, अदरवाईज अशा लांब फेजमध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि लॉंग टर्मसाठी रिटर्न घ्या. जशी आता ही पण फेज आहे, इथं तुम्ही इन्व्हेस्ट केलेत आणि लॉंग टर्मला होल्ड केला तर हा स्टॉक तुम्हाला तुमच्या कल्पनेच्या पलीकडे रिटर्न देऊ शकतो. अर्थात हा व्हिडिओ फक्त तुमच्या एज्युकेशन पर्पजसाठी केलेला आहे. कुठेही तुम्हाला इथून मी ॲडवाईस द्यायचा किंवा काय म्हणता हा स्टॉक परचेस करण्यासाठी मी कुठल्याही प्रकारचा सल्ला देत नाही. हा कम्प्लीट एज्युकेशन पर्पजसाठी मी व्हिडिओ केला आहे की तुमचा स्टॉक किंवा एखाद्या कंपन्यांचं ॲनालिसिस परफेक्ट व्हावं, हा त्यामागचा उद्देश आहे. तर थोडक्यात तुम्हाला पुन्हा एकदा इथं सांगतो की जेवढा कन्सॉलिडेशन फेज मोठी तेवढे रिटर्न जास्त. म्हणजेच काय, तुम्ही जर पगारदार असाल तर तुमच्या सॅलरीमधून मिळणारा पैसा तुम्ही थोडा थोडा इन्व्हेस्ट करा कुठल्याही कंपनीत. ग्लोबल स्पिरिट मी असं म्हणणार नाही, चांगल्या फंडामेंटल आणि टेक्निकल किंवा ज्यांचे बिझनेस मॉडेल चांगले आहेत अशा कंपन्यांमध्ये बिझनेस तुम्ही परचेस करा. म्हणजे ते कंपनीमध्ये स्टॉक्स इन्व्हेस्ट करा आणि वेट करा. मार्केटमध्ये कितीही मोठा फॉल आला किंवा कुठेही कितीही मोठा राईज आला तरी जर इन्व्हेस्टेड राहिलं तर तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतील. फॉर एक्झाम्पल ह्या स्टॉक्समध्ये ह्या टप्प्यावर सुद्धा इथून इथं फॉल आलेला आहे, इथून इथं फॉल आलेला आहे किंवा इथून आता इथं फॉल आलेला आहे. तर हे फॉल छोटे मोठे येत असतात. तुम्हाला जर खूप मोठा पैसा बनवायचा असेल तर खूप लांब पल्ल्यासाठी जसं 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष इव्हन स्टॉक्स तुम्हाला परचेस करून ठेवावे लागतील. आता थोडंसं स्टॉक्सबद्दल अजून इतर माहिती घेऊया. पहिला पॉईंट आहे स्ट्रॉंग ॲबिलिटी टू सर्व्हिस डेप्ट ॲज द कंपनी हॅज अ लो डेबिट टू एबिटा रेशो ऑफ 1.25 times. Healthy long-term growth as operating profit has grown by an annual rate of 53.22%. चांगलं साईन आहे. गेल्या वर्षभरात फ्लॅट रिझल्ट्स आहेत, जसं की प्रॉफिट आफ्टर टॅक्स, PBDIT, ऑपरेटिंग प्रॉफिट टू नेट सेल्स. स्टॉक इज टेक्निकली इन अ माइल्डली बुलिश रेंज, म्हणजे थोडासा तो अप्पर साईडला आहे. स्टॉक म्हणजे जे टेक्निकल चार्ट्स किंवा टेक्निकल जे वर्ड आहे त्याच्यानुसार हा स्टॉक बुलिश रेंजमध्ये म्हणजे पुढे जायची तयारीत आहे, अप ट्रेंडच्या दिशेने जायची तयारीत आहे. विथ रिटर्न ऑफ कॅपिटल एम्प्लॉईड ऑफ 32, इट हॅज अ फेअर व्हॅल्युएशन विथ अ 6 enterprise value to capital employed. The stock is trading at a discount compared to its average historical valuations. Over the past year, while the stock is generated a return of 315.72%, its profit have risen by 55.7%. The PEG ratio of the company is 0.4. हे सगळे टेक्निकल वर्ड्स आहेत. थोडक्यात सांगतो की स्टॉक हा डिस्काउंट
म्हणजे थोडक्यात स्वस्त मिळतोय, त्याचे व्हॅल्युएशन्स फेअर आहेत. फेअर व्हॅल्युएशन म्हणजे जसं आपण एखादी वस्तू बाजारात घेताना प्राइस क्रॉस चेक करून घेतो. फॉर एक्झाम्पल 2 दुकान आपण समजा एखादी वस्तू घेतोय, तर 2 दुकानातून वस्तू परचेस करताना एखादा व्हॅल्यू किती आहे त्या 2 वस्तूंमधली 2 ठिकाणाची, तर जिथं आपण स्वस्त असते तिथून आपण परचेस करतो. तर हा स्टॉक परचेस करताना समजा तुम्ही 4 स्टॉक्स किंवा 2 स्टॉक्समधले व्हॅल्युएशन चेक करताय, तर कुठल्याही 2 स्टॉक्समध्ये हा स्टॉक तुम्हाला आताच्या घडीला स्वस्त मिळतोय. त्यामुळे ह्या स्टॉक्समध्ये जसं मगाशी तुम्हाला म्हटलं, तुम्ही थोडे थोडे पैसे इन्व्हेस्ट करत तुम्ही मोठ्या टप्प्यासाठी पोझिशन्स घेऊ शकता. अर्थात हा पुन्हा एकदा कुठलाही ॲडवाईस नाही, एज्युकेशन पर्पजसाठी बनवलं आपण. पुढचा मुद्दा आहे, डिस्पाईट द साईज ऑफ द कंपनी डोमेस्टिक म्युच्युअल फंड्स होल्ड्स ओनली 0% ऑफ द कंपनी. हा डिबेटेबल विषय होऊ शकतो की याच्यामध्ये म्युच्युअल फंड्स कंपन्या का नाही आहेत. कारण सगळ्याच कंपन्यामध्ये स्टॉक्समध्ये पैसे इन्व्हेस्ट करत नाहीत. कदाचित यांचा जो काउंटर पार्ट आहे इतर कंपन्या, जसा मागच्या वेळी मी एक व्हिडिओ बनवला होता, तुम्ही पाहू शकता जाऊन. रेडिको खेतांमध्ये म्युच्युअल फंड कंपन्या इन्व्हेस्टेड असू शकतात. गरज नाही की म्युच्युअल फंड्स कंपन्या सगळ्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टेड असतील. तर हा एक मुद्दा आहे. मार्केट बीटिंग परफॉर्मन्स इन अ लॉंग टर्म ॲज वेल एज अ नियर टर्म. जर तुम्ही ह्या स्टॉक्सच्या बाबतीत पाहिलं तर पुढे एक ओळ वाचूया, मी लक्षात येईल तुम्हाला. अलॉंग विथ जनरेटिंग 315.72% रिटर्न्स इन द लास्ट 1 year. एका वर्षात एवढे रिटर्न्स ह्या स्टॉकनं जनरेट केलेत. द स्टॉक हॅज आउट परफॉर्म BSE 500 इन द लास्ट 3 years, 1 year and 3 months. म्हणजे पूर्ण आउट परफॉर्म केलेलं आहे. मार्केटच्या तुलनेत ह्या स्टॉक्सनं जबरदस्त रिटर्न्स दिलेले आहेत. ओव्हरऑल कंपनी फंडामेंटली, टेक्निकली, ओव्हरऑल व्हॅल्युएशन्स चांगले वाटतात. त्यामुळं मोठ्या कालावधीसाठी तुम्ही ह्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करायचा विचार करू शकता. पुन्हा सांगतो, हा कुठला ॲडवाईस नाही. तुम्ही याच्यामध्ये स्वतःचा अभ्यास करून किंवा तुमच्या ॲडवायझरचा अभ्यास किंवा त्यांचा ॲडवाईस घेऊन तुम्ही ह्या स्टॉक्समध्ये तुमच्या पोझिशन्स बनवू शकता. मी ह्या स्टॉक्सचा जो काही आता व्हिडिओ बनवला तो फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहे. होमवर्क. आपल्या चॅनलचं नाव शेअर विद्यापीठ. आपण इथे शिकायला येतोय, बरोबर ना? तर होमवर्क फार महत्त्वाचं आहे. होमवर्क कोणतं असू शकतं? जसं की तुम्ही स्वतः एखादी कंपनी घेऊन मी ज्या प्रकारे हा व्हिडिओ बनवला आहे तसा त्या स्टॉक्सचा अभ्यास करू शकता. वेगवेगळ्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्या स्टॉक्सची माहिती घेऊ शकता. जसं की Screener.in आहे. स्क्रीनरवरती तुम्ही त्या स्टॉक्सचे सगळे फंडामेंटल्स चेक करू शकता. जसं की प्रॉफिट लॉस स्टेटमेंट वगैरे आहे, ते कंपनीचं रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड किंवा इतर ज्या काही कंपनीचे जे व्हॅल्युएशन्स आहेत ते तुम्ही चेक करू शकता. तर मी तुम्हाला एक थोडंसं होमवर्कसाठी म्हणून मी सांगेन, एक ग्राफिकल याच्यामध्ये कुठलाही स्टॉक, आता हे स्टॉक हा एक पहिला स्टॉक आहे, हा अप ट्रेंडमध्ये आहे. म्हणजेच काय, इथून चालू झालेला स्टॉक हा अप ट्रेंडमध्ये आहे. छोट्या टर्ममध्ये हा स्टॉक डाऊन ट्रेंडला आहे, पण खाली येऊन पुन्हा वर जात आहे. पण पुन्हा एकदा असाच एखादा स्टॉक असेल जो स्टार्ट झाला आहे, ग्रोथ दिली आणि मोठ्या कालावधीसाठी डाऊन ट्रेंडला आहे. तर असा डाऊन ट्रेंडचा जो स्टॉक असतो, कमीत कमी 6 month पिरियड पकडा. कारण हा जो पिरियड आहे तो 2 महिने, 15 दिवस, 1 महिन्याचा असू शकतो, 4-5 महिन्याचा असू शकतो. पण शक्यतो ह्या पिरियडमध्ये बाईंग अवॉइड करायचं. पण एखादा स्टॉक जर कॉन्स्टंट जर डाऊन ट्रेंडला असेल तर तो स्टॉक ॲब्सोल्युटली अवॉइड करायचा, अवॉइड कॅटेगरीमध्ये टाकायचा. तर ह्याचं होमवर्क आहे. आणि कुठली कंपनी स्टडी करताना त्या कंपनीचा पूर्ण अभ्यास करूनच त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायची. तुम्हाला जर कुठल्या कंपनीचा जर अभ्यास करून हवा असेल किंवा तुम्हाला जर कुठल्या कंपनीची माहिती असेल तर डेफिनेटली कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जी कुठल्या कंपनीची ॲनालिसिस पाहिजे सांगा. मी प्रयत्न करेन की त्या कंपनीवर व्हिडिओ बनवायचा. चॅनेलवर तुम्ही आला असाल तर डेफिनेटली आणि पूर्ण पहा व्हिडिओ आणि तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या नातेवाईकांना फॉरवर्ड करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.